कालच आपण इंडिपेंडन्स डे साजरा केला. सगळ्यांना परत एकदा शुभेच्छा. आणि आज जन्माष्टमी आहे, त्याबद्दल पण सगळ्यांना आमच्या सगळ्या टीमतर्फे खूप खूप शुभेच्छा. Since it was Independence Day yesterday, we thought of considering financial freedom. जे देशाला फ्रीडम मिळालं, आपल्याला कसं म्हणजे इंडिव्हिज्युअली फायनान्शियल लेव्हलवरती ते कसं अचीव्ह करता येईल, त्याच्या काही स्टेप्स आम्ही आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहोत. आम्ही ते रफली 11 स्टेप्समध्ये त्याला बायफर्गेट केलेलं आहे. सो मी स्क्रीन शेअर करते. एकच मिनिट. माझा स्क्रीन दिसतोय तुम्हाला? एव्हरी स्क्रीन विजिबल आहे? थँक यू. सो आयडियल पाठशाला आहे. आयडियल इन्व्हेस्टमेंट्स तर्फे दर शनिवारी ऑर्गनाइज केलं जातं, ज्यामध्ये आम्ही एका फायनान्शियल टॉपिकवरती सोप्या भाषेत तुम्हाला काहीतरी शेअर करायची आमची इच्छा असते, शिकवायचा आमचा प्लॅन आहे. दर शनिवारी आपण इथे भेटत जाऊ आणि खूप लोकं अशी आहेत, की जी रेग्युलर जॉइन करतात आणि बघून खूप बरं वाटतं, की तुम्ही अ, आम्ही जेव्हा 10-15 मिनिटं कमी असताना लॉग इन केलं, ऑलरेडी 2-3 लोकांनी लॉग इन केलेलं होतं. सो खूप छान वाटलं. थँक यू. ह्या आमच्या नेहमीच्या स्लाइड्स असतातच सुरुवातीला. सो आमचा आज 2,500 पेक्षा जास्ती क्लायंट्सचा बेस आहे. त्याला आम्ही क्लायंट बेस नाही म्हणत. ही आमची फॅमिली आहे. 275 कोटीपेक्षा जास्ती आज आमच्या असेट्स अंडर मॅनेजमेंट आहेत. 8 ही मुलं आणि बाबा असे 10 जण आम्ही आत्ता ते सध्या मॅनेज करतो. हे आमचं 25वं वर्ष आहे. परत एकदा बघूया, सेशन ऑनलाईन असल्यामुळे थोडेसे डूज एंड डोंट्स. तुम्ही तुमचं नाव ऑनलाईन सेशन जॉइन केल्यानंतर नाव रिनेम करा. आम्हाला ईझी जातं ट्रॅक ठेवायला अटेंडन्सचा. आणि कुणाला काही नंतर आम्हाला पी-पी-टी शेअर करायची आहे किंवा एखादी ॲक्टिव्हिटी शीट शेअर करायची आहे, तर ते पण करण्यासाठी ईझी जातं. जमलं आणि पॉसिबल असेल तर शक्यतो तुमचे व्हिडिओज तुम्ही ऑन ठेवा, ऑडिओज म्यूट ठेवा, म्हणजे दुसऱ्यांना डिस्टर्ब नाही होणार. व्हिडिओ ऑन ठेवलेत तर शक्यतो ते इंटरॅक्टिव्ह राहील आणि तुम्हाला ते शिकण्याची अजून मजा येईल, जर पॉसिबल असेल तर. काहीही प्रश्न असतील तर तुम्ही चॅट बॉक्समध्ये टाका. अ, आम्ही ते सेशनच्या शेवटी आन्सर करू. जर एखादा कन्सेप्ट मध्येच कळला नाही आणि तिथेच स्टॉप करायची गरज वाटली, तरच मध्ये स्टॉप करा. अदरवाईज आपण सगळे समजून घेऊ. मी सोप्या भाषेत समजायचा प्रयत्न करीन. ॲक्टिव्हिटी शीट ह्यासाठी नाही आहे, पण तुमचा पेन आणि पेपर नक्की जवळ ठेवा. आज आपण 11 पॉइंट्स बघणार आहोत. त्यामध्ये आम्ही ओव्हरऑल फायनान्शियल फ्रीडम किंवा प्लॅनिंग कव्हर करण्याचा प्रयत्न करतोय. सो तुम्हाला आवडलं तर ते पॉइंट्स 11 नक्की नोट डाउन करा. अ, शक्यतो फोन्स अटेंड करायचं अव्हॉइड करा. तुम्ही अटेंटिव्ह राहाल, तितकं तुम्ही जास्त शिकू शकाल, तितके छान प्रश्न विचारू शकाल शेवटी, ज्याचा फायदा सगळ्यांना होईल. आणि आत्तापर्यंत ज्या सेशनमुळे झाला आहे, त्याचा फीडबॅक तुमच्या क्वेशन्सचाही आम्हाला खूप चांगला येतो. सो थँक यू वन्स अगेन. ही आमची लिस्ट आहे 5 सेशन्सची. त्यातलं फक्त एका सेशनचं रेकॉर्डिंग अवेलेबल नाही आहे शेवटच्या. मायथॉलॉजी आणि फायनान्स काही सिस्टम एररमुळे आम्ही रेकॉर्ड नाही करू शकलो. पण अदरवाईज सगळे सेशन्स रेकॉर्डेड अवेलेबल आहेत. प्राचीने एक एरर सांगितली होती. प्राची, वी आर वर्किंग ऑन वन ऑफ दी सेशन्स एरर. ते पण आम्ही तुला टॉपअपचं रेकॉर्डिंग लवकरच देऊ. केवढी नोट डाउन करून द्या. सो तुम्हाला रेकॉर्डिंग्ज हवी असतील आम्हाला किंवा आमच्या टीमला नक्की कॉन्टॅक्ट करा. सो येस, जसं मी मगाशी म्हटलं, कालच 15 ऑगस्ट झालेला आहे आणि आज आपण काल इंडिपेंडन्स डे साजरा केला आणि आज आपण स्वतःच्या इंडिव्हिज्युअल फायनान्शियल फ्रीडमबद्दल इथे डिस्कस करणार आहोत. आम्ही तुमच्यासमोर ते घेऊन येत आहोत एका सिंपल 11 स्टेपच्या फॉर्मॅटमध्ये. चला तर सुरुवात करूया. आज आम्ही हे 11 पॉइंट्स वी आर गोइंग टू कनेक्ट इट टू नेशन
की ॲज अ नेशन, कारण कालच 15 ऑगस्ट होता. सो नेशन आपण फ्रीडमसाठी काय केलं किंवा करतोय अजूनही, नॉट ओन्ली फ्रीडम बट डेव्हलपमेंटसाठी आणि कनेक्टिंग टू आवर पर्सनल फायनान्शियल गोल्स किंवा मॅनेजमेंट. सो असा आम्ही त्याला लिंक करण्याचा एक प्रयत्न करतोय. आम्हाला नक्की सांगा की तुम्हाला ते किती आवडेल. सो सगळ्यात पहिलं येतं, मी दरवेळेला ह्यावर एम्फसिस करते, की तुमचे फायनान्शियल गोल्स तुम्ही खूप क्लिअर ठेवा. कुठे पोहोचायचं आहे, तुमचं डेस्टिनेशन तुम्हाला माहिती असेल, तर तुम्ही खूप छान ते अचीव्ह करण्यासाठी फोकस राहू शकता आणि प्रयत्न खूप टार्गेटेड असू शकतात आपले. जर आपण इंडिया ॲज अ बघितलं कंट्री, तर एक रोडमॅप आपल्याला सस्टेनेबल ग्रोथचा, डेव्हलपमेंटचा नेहमी दिसलाय. त्यासाठी आपले खूप सिस्टमॅटिक प्लॅन्स आले, जे आत्ताच आपण 4 ट्रिलियन क्रॉस केलं. हा एक गोल होता. तर तो गोल जेव्हा सेट केला गेला, तेव्हा एक डेट फ्युचरची होती. त्याच्यावर आपण तो खूप आधी खूप फास्ट ग्रोथ केली. सो सांगायचा मुद्दा हा, की तुमचेही पर्सनल फायनान्शियल गोल्स हे अजूनही तुम्ही लिहिले नसतील, तर लिहून घ्या. लिहायलाही डिफिकल्ट म्हणजे जॉट डाउन करायला किंवा क्लॅरिटी नसेल, तरी आम्हाला सांगा. आमच्याकडे शीट्स आहेत. अगदी 10 मिनिटाच्या आत तुम्ही आमच्याबरोबर ते गोलही आयडेंटिफाय करायला. मग त्या गोलमध्ये त्याचं ड्युरेशन सगळ्यात प्रथम म्हणजे त्याचा पर्पज, ड्युरेशन आणि अमाउंट ह्या 3 गोष्टी महत्त्वाच्या असतात. सो हे एक आपल्याला जर आपण अचीव्ह केलं किंवा क्लॅरिटी ठेवली, तर आपण आपल्या फायनान्शियल फ्रीडमकडे एक स्टेप घेतली असं म्हणू शकतो. पुढे जाऊया. आपल्या दुसऱ्या पॉइंटकडे बजेटिंग. प्रत्येकाचं इन्कम कमी किंवा जास्त आहे पेक्षा बजेटिंग हे सगळ्यांसाठीच महत्त्वाचं आहे. इंडियामध्येही वेगवेगळी डिपार्टमेंट्स आहेत, वेगवेगळ्या स्टेट्स आहेत. त्या प्रत्येक ॲस्पेक्टवरती किती आणि कसा खर्च झाला पाहिजे याचं बजेट हे खूप आधीच डिसाईड होतं. त्याप्रमाणे काम केलं जातं आणि म्हणून आज एवढं नेशन चाललंय. सो प्रत्येकाने जर आपापलं मंथली बजेट लिहून काढलं. वन्स अगेन आय वुड लाइक टू हायलाइट वन पॉइंट हिअर, की आमच्याकडे तुमच्या मंथली बजेटिंगसाठी पण खूप चांगल्या शीट्स आम्ही क्रिएट केलेल्या आहेत. त्यातली एक शीट लिटरली अनदर 10 मिनिट्स आणि यू वुल्ड बी सॉर्टेड विथ युअर मंथली बजेट. सो नक्की आम्हाला कॉन्टॅक्ट करा. टीमला तुम्हाला गाईड करायला नक्की आवडेल. सो तुमचं जमा, खर्च आणि कर्ज हे तुम्हाला नेहमी लक्षात ठेवलंच पाहिजे आणि माहितीच पाहिजे. ह्या शीटने तुमचा जमा आणि खर्च याचा आम्ही ताळमेळ लावून देऊ शकतो तुम्हाला. सो बजेटिंग हे नेहमी क्लिअर ठेवा. गोल्स क्लिअर ठेवा. बजेटिंग करा. एव्हरी मंथ करा आणि रिव्ह्यू करा. पुढे जाऊया. इमर्जन्सी फंड्स. देशाकडे इमर्जन्सी फंड्स किंवा नुसतंच फंड्स नाही, मॉनिटरी इमर्जन्सी नाही. अर्थात मॉनिटरी इमर्जन्सी आली तर एक एक कॉर्पस असतोच. पण त्यासोबतच जर देशाकडे काही टेररिझम, एनी सिक्युरिटी रिलेटेड, नॅचरल कॅलॅमिटी फॉर दॅट मॅटर, अशा कुठल्याही प्रकारची इमर्जन्सी आली, तरी काय स्टेप्स घ्यायचे हे क्लिअर असतं. तसंच आपल्याला माहिती पाहिजे, की आपल्या लाईफमध्ये इमर्जन्सी आली, तर आपण काय करू शकतो. इमर्जन्सी फंड हा ऑलरेडी माझ्या आय थिंक सेकंड सेशनमध्ये हायलाइट केला होता. मी रिपीट करते. तुमच्या मंथली इन्कमच्या 3 पट किंवा तुमच्या मंथली एक्सपेन्सेसच्या 6 पट म्हणजे 6 महिन्याचे एक्सपेन्सेस एवढी तरी अमाउंट तुमच्याकडे असेलच. पण जस्ट टू हायलाइट, एवढी कमीत कमी अमाउंट ही तुमच्याकडे कायम इमर्जन्सी फंड म्हणून सेपरेट ठेवली गेलीच पाहिजे. मग ती तुम्ही सेव्हिंग्ज अकाउंटमध्ये ठेवा किंवा तुम्हाला जर कळत नसेल, की मी सेव्हिंग्ज अकाउंटमध्ये ठेवली, तर चुकून वापरली गेली तर तसं कन्फ्युजन होत असेल, तर मस्त आम्हाला सांगा. आम्ही एक गोल क्रिएट करू. ही खूप चांगली सिस्टम आहे आपल्याकडे. एक गोल क्रिएट करू. त्यामध्ये तुमचं नाव अंडरस्कोर इमर्जन्सी फंड असं त्याला एक नाव देऊ आपण काहीतरी. आणि तुम्ही जी इन्व्हेस्टमेंट करताय त्यातली एक इन्व्हेस्टमेंट त्या गोलला कनेक्ट करू. तो असेट क्लास वेगळा असणार आहे. तो असेट क्लास खूप हाय रिस्क आणि हाय रिटर्न्सवाला नसणार आहे. त्याचं पर्पज वेगळं असणार आहे. त्याचं पर्पज वेल्थ क्रिएशन किंवा अ, काय म्हणू त्याला इन्कम नसणार आहे. त्याचा फंड हे इमर्जन्सी, त्याचा पर्पज हे इमर्जन्सी साठी असणार आहे. सो तसं प्लॅनिंग आपण बसून करू शकतो. सो मी तुम्हाला सांगेन, की आज एक-एक पॉइंट लिहून घ्या आणि टिक करत जा, की यातला तुमचा स्कोर काय आहे? आणि शेवटी आवडलं तर आमच्याबरोबर ते नक्की शेअर करा. स्कोर कमी आहे किंवा जास्त आहे याबद्दल जज कोणीच नाही करणार.
आपल्याला हे बघायचं आहे, की आपण कुठपर्यंत पोहोचलो या आपल्या फायनान्शियल फ्रीडमच्या जर्नीमध्ये. सो धिस वॉज अबाउट इमर्जन्सी फंड. पुढे जाऊया. डायव्हर्सिफिकेशन. भारताचंच उदाहरण घ्या ना. कुठलीही कंट्री नसेल, की इतक्या स्टेट्स, इतक्या भाषा, प्रत्येक स्टेटमधलं फूड, कपडे, भाषा, संस्कार, कल्चर हे इतकं वेगळं आहे, इतकं डायव्हर्सिफाईड आहे. आपण त्यालाच नेहमी फॉलो करायला सांगतोय. खूप अ, छान उदाहरण आहे, की आपल्यासारख्या कंट्रीमध्ये आपण कोण कोण छान आपल्यापेक्षा समजू शकतं डायव्हर्सिफिकेशन या कन्सेप्टला? तुम्हीच मला सांगा. सो आम्ही हे नेहमी सजेस्ट करतो. याबद्दल आपण बोलत आलेलो आहोत कायम, की डोंट पुट ऑल युअर एग्स इन वन बास्केट हे तुम्ही ऐकलंच असेल. तसंच आम्ही कुठल्याही असेट क्लासला कधीही क्रिटिसाइज करत नाही. प्रत्येक असेट क्लास किंवा इन्व्हेस्टमेंट एव्हेन्यूज म्हणूया, त्याचं स्वतःचं एक महत्त्व आहे. प्रोज एंड कॉन्स आहेत. तुम्ही तुमच्या रिस्क ॲपेटाईट प्रमाणे, एजप्रमाणे, तुमच्या बिहेवियर पॅटर्न्स प्रमाणे, फॅमिली बॅकग्राऊंड बऱ्याच गोष्टी आहेत. त्याप्रमाणे तुम्ही तुमचा डायव्हर्सिफिकेशन तुमच्या लेव्हलला करा. आम्हाला सांगा, आम्ही तुम्हाला ते करून देऊ शकतो. प्रत्येकासाठी किती प्रमाणात डेट किंवा इक्विटी किंवा कमोडिटीज असावं, हे प्रमाण जरी वेगळं असलं, तरी प्रत्येकाला हे सगळंच असण्याची गरज जनरली असते. मग थोडंसं आपण त्याचा त्याचा पाय चार्ट जर क्रिएट केला, तर वेगवेगळा येईल. पण सगळं असावं, थोड्या प्रमाणात का असेना. डायव्हर्सिफाय नक्की करा. त्याचा तुम्हाला फायदा होईल आणि त्याने हा फायदा होईल, की मार्केट जर पडलं, तर बघा सगळ्याच वेळेला सगळ्याच स्कीम्स तुमच्या चांगल्या परफॉर्म करत नाहीत आणि ॲट वन पॉइंट सगळ्याच स्कीम्स तुमच्या खूप खराब पण परफॉर्म नाही करत. नेहमी खूप धावणाऱ्या 2-3 स्कीम्स असतात, ज्या अगदी 28 आणि 32% देत असतात. ॲट द सेम टाईम काही-काही स्कीम्स तुम्हाला जाणवतील, की अगदी 2 आणि 4 आणि 5% वर आल्या आहेत. मग लोकांना असं वाटतं, की नाही हे डायव्हर्सिफिकेशन केलं, पण हे ना विचित्र होतंय. हे नको आम्हाला, हे काढून टाका. हे 5% देतंय, हे 28 देतंय. तर असं नाहीये. प्रत्येक मार्केट कंडिशनप्रमाणे फंड वेगवेगळा रिएक्ट करणार आहे. आपल्याला माहिती नाही, की फ्युचरमध्ये काय येणार आहे. जर वेगवेगळे फंड्स आपल्याकडे असतील, तर मार्केटचं स्वरूप बदललं, की जो 5% वाला आहे, तो कधीतरी 15-18 वर जाईल आणि 28 वालाही 8-9 वर येऊ शकतो. तर त्यामुळे ओव्हरऑल आपल्याला 12 ते 15 माझे वडील नेहमी सांगतात, "व्हॉट इस आयडियल? डोंट एक्स्पेक्ट समथिंग मोर. एक्स्पेक्ट 14% ऑन एन एव्हरेज 14% हे कायम मेंटेन करा." हे तुमच्या इन्फ्लेशनच्या वरती तुम्हाला 7-8% मिळाले, 7% इस समथिंग आयडियल. सो डायव्हर्सिफिकेशन. पुढे जाऊया. लोन मॅनेजमेंट. कंट्रीच्या लेव्हलला IMF, ज्याचं वॉशिंग्टन डीसीला हेडक्वार्टर्स आहे, इंटरनॅशनल मॉनिटरी फंड, सगळ्या कंट्रीजच्या लेव्हलवरती इथे डेट मॅनेजमेंट, मॉनिटरी मॅनेजमेंट होत असते. ही ग्लोबल फायनान्शियल मॅनेजमेंट आहे. तसंच आपल्या लेव्हलला जर आपण आपलं लोन मॅनेज करू शकलो, तर प्रत्येक जण जेव्हा फायनान्शियल इंडिपेंडंट होईल, तेव्हा कंट्रीच्या ग्रोथमध्ये किती फरक दिसणार आहे इमॅजिन करा. सो लोन घ्यायला लागतं. आम्ही त्याच्याही अगेन्स्ट नाही आहोत. कधीतरी लोनने आपला प्रश्न खूप ईझी होऊन जातो. कधीतरी ती आपली गरज असते आणि ती इमर्जन्सी असते. ते असेट अक्वायर करणं त्यावेळेला गरजेचं असतं. एवढे फंड्स आपल्याकडे नसतात. थोडे आपण ॲड करतो, थोडे आपण लोन थ्रू मॅनेज करतो. पण नेहमी ते एका प्रपोर्शनमध्ये ठेवा. ते कधीही आपल्या असं कट टू कट करू नका, की अ, शेवट म्हणजे जर आम्ही पूर्ण तुमचा जमा खर्च चा अंदाज लावायला बसलो कधीतरी आपण एकत्र, तर तुम्ही झिरो डेफिसिटमध्ये कधी जाऊ नका, निगेटिव्ह डेफिसिटमध्ये. नेहमी तुम्ही पॉझिटिव्ह राहा आपल्या डेफिसिटमध्ये ॲट द एंड ऑफ द मंथ. सो लोन घ्या, पण त्याबद्दल क्लॅरिटी ठेवा. खूप मोठी जंप घेऊ नका. मे बी लोकांचं असं असतं, की नाही एखादी जागा आवडली. हा खूप पर्सनल प्रश्न आहे. मी एक उदाहरण म्हणून जस्ट एक्सप्लेन करतेय. एखादी जागा आवडली, प्रत्येकाचं एक स्वप्न असतं, की 2 बीएचके आहे तर 3 मध्ये जायचं आणि घाई करू नका त्यासाठी. मे बी अशीच एखादी अपॉर्च्युनिटी मिळू शकते. कधी-कधी असं होतं, की तुम्ही त्यामुळे खूप मोठ्या लोनला
ऑप्ट करताय आणि तुम्ही सपोज 1,50,000 कमवताय आणि तुमचं ते लोनचंच बर्डन खूप 85,000 आणि 75,000 आलं, तर मग मुलांचं एज्युकेशन हे पुढच्या 4-5 वर्षात जर येणार असेल, तर ते कसं मॅनेज करणार? सो या सगळ्या गोष्टी ईदर तुमच्या लेव्हलला किंवा ॲडवायझरला नक्की सांगा. आणि बरीच लोकं असं होतात, की सगळं बुक करतात, लोन पण काढतात, मग येतात. आता आम्ही काय करू? आता आमच्याकडे खूप कमी पैसे वाचतायत किंवा आमचा ना लोनचा हफ्ता खूप जास्ती जातो. सो असं करू नका. आम्ही तुमच्या स्वप्नांना पूर्ण करायला मदत करण्यासाठीच बसलोय. सो आम्हालाही आवडेल जर तुमची प्रगती झाली. फक्त आपल्याला ते स्टेप बाय स्टेप जायचंय. ज्या गोष्टी मे बी तुम्ही इमोशन्स घालून मिक्स करता त्यामध्ये, आमच्यासाठी तो थर्ड पर्सन असल्यामुळे आम्ही इमोशन्सला मार्केटमध्ये किंवा तुमच्या गोल्समध्ये मिक्स करत नाही आणि एक अनबायस्ड असा सल्ला देण्याचा आमचा प्रयत्न नेहमी असतो. सो धिस वॉज अबाउट लोन मॅनेजमेंट. या खूप फायनान्सच्या महत्त्वाच्या ॲस्पेक्ट्स आहेत. इन्कम ग्रोथ स्ट्रॅटेजीज. आपण जर लेफ्ट साइडची इमेज बघितली, तर व्हाईट कॉलर, ब्लू कॉलर सगळ्याच स्तराला ग्रोथ आणि डेव्हलपमेंट होणं गरजेचं असतं. तर ओव्हरऑल एका कंट्रीचं, नेशनची ग्रोथ होते. तुम्ही बघाल तर नेहमी एक कंट्रोलिंग बॉडी असते, जी प्रत्येकाच्या अ, ग्रोथसाठी, डेव्हलपमेंटसाठी काही नॉर्म्स तयार करते. सो सगळ्यांनाच आपल्याला पुढे जायचंय. सो तुम्हीही जर अ, मी ना काल एका शाळेत साने गुरुजी स्कूलमध्ये एक इव्हेंट आम्ही केला 10वीच्या मुलांसाठी. त्यांना मी एक सोपं उदाहरण सांगितलं होतं, की एक जर्नी आहे तुमची ही फायनान्शियल जी फ्रीडमची अचीव्हमेंटची ही जर्नी आहे. हे आज अटेंड केलं आणि उद्या अचीव्ह केलं हे असं नाहीये. तर ही जर्नी आहे. त्यात तुमचे व्हेइकल्स हे फायनान्शियल इन्स्ट्रुमेंट्स असणार आहेत आणि ते व्हेइकल्स म्हणजे गाडी तुमची ही चालू व्हायला जसं फ्युएल लागतं, तसं या व्हेइकल्समध्ये, या एव्हेन्यूजमध्ये इन्व्हेस्ट करायला तुमच्याकडे पैसे असणं गरजेचं आहे. आज जर तुमची एस-आय-पी 500 ची असेल, तर तुम्ही टार्गेट ठेवा, मी 5,000 पर्यंत कशी पोहोचू शकते. जर आज 10 असेल, तर 20. का? तर हेच तुमच्या ग्रोथला कॉन्ट्रिब्यूट करणार आहेत आफ्टर फ्यू इयर्स. तुम्ही तुमचा पर्सनल ग्रोथ, मग ते रीडिंग, कोर्सेस करून, एनी काइंड ऑफ नॉलेज यू कॅन अक्वायर, एक्सपिरियन्स घेऊन तुम्ही तुमची स्वतःची ग्रोथ कराल, तर ती तुमच्या फायनान्शियल ग्रोथमध्ये पण कॉन्ट्रिब्यूट करेल आणि अल्टिमेटली आपल्या सगळ्यांची ग्रोथ ही आपल्या नेशनची ग्रोथ आहे. सो फायनान्शियल फ्रीडममधला पर्सनल ग्रोथ आणि फायनान्शियल ग्रोथ हे रिलेटेड आहेत आणि हा त्याचा एक इंटिग्रल पार्ट आहे. वळूया आपल्या 7व्या पॉइंट्सकडे, फायनान्शियल हॅबिट. अजून एक तुमच्याबरोबर एक छोटंसं उदाहरण इथे शेअर करावंसं वाटतंय. काल मी एक योगाचा क्लास ऑनलाईन अटेंड करत होते. तर तेव्हा त्या इन्स्ट्रक्टरनी मी खूप कमी अटेंड करते ॲक्चुअली बट काल आय गॉट अ टाईम बिकॉज इट वॉज अ हॉलिडे. सो त्याने सांगितलं होतं त्या इन्स्ट्रक्टरनी, की तुम्ही जे 30 मिनिट्स येता ना, तर लोकांना असं वाटतं, की हे फ्रीडम नाहीये. आपल्या हॅबिट्स, आपलं फ्रीडम म्हणजे आपल्यापासून हिरावून घेतायत की काय? तर त्याने खूप छान एक्सप्लेन केलं, की तुमच्या कामाचे तुम्ही एक हॅबिट्स लिहून ठेवा, ज्या तुमच्या पर्सनल किंवा फायनान्शियल ग्रोथसाठी इम्पोर्टंट आहेत. त्या फॉलो करा. त्यासाठी एक डेडिकेटेड टाईम ठेवा आणि तेवढा तुम्ही दिलात, की असं नको तुम्हाला वाटायला, की माझं हिरावून घेतलं का फ्रीडम? तर तसं नाहीये. इन रेस्ट ऑफ द पिरियड यू आर ॲक्चुअली फ्री. सो हे खूप मला आवडलं त्यांनी जे सांगितलं, की तुम्ही 30 मिनिट्स जर योगाला दिले, तर तुम्ही तुमचे 23 तास आणि 30 मिनिट्स तुम्ही फ्रीच आहात ना, मग करा. कारण तुम्हाला माहिती आहे, की ही कमिटमेंट होती, ती मी कंप्लीट केली. आता मी पूर्ण वेळ त्या टेन्शनमध्ये नाही, की मी हे करत नाही. सो असंच आपल्या हॅबिट्स आहे. जेव्हा माणूस आमच्याकडे येतो ना, ते खूप उत्साहात सगळेजण येतात, की नाही मला ना खूप मोठ्या अमाउंटची एस-आय-पी करायची आहे. अगदी लाँग टर्म मी हे सगळं करणार आहे. पण जसजशी इन्व्हेस्टमेंट सुरू होते, मार्केटमध्ये काहीतरी होतं, घरी रिनोव्हेशनचा एखादा टॉपिक निघतो, सगळ्यात पहिलं लोकं आमच्याकडे येतात. ती हॅबिट कशीही मध्येच तुटते ना त्यांना त्यावेळेला आम्हाला ते समजावता नाही येत. इमोशन्स हा एक खूप वाईट प्रकार आहे अदरवाईज, जो आपल्या ग्रोथला कट करतो. म्हणजे इमोशन्स असाव्यात, मी असं नाही म्हणत, पण विचार पण तितकेच कायम आपल्याला बॅलन्स करून स्टॅबिलाईज ठेवले पाहिजेत. सो तुमच्या हॅबिट्स खूप लक्ष ठेवा. एक फॉलो करा. एक तुम्ही जो इन्व्हेस्टमेंट पॅटर्न करताय, मग ती तुमची एस-आय-पी असेल, मग ते तुमचे इन्शुरन्सचे प्रीमियम्स असतील.
तुम्ही हे कायम जितकं व्यवस्थित मेंटेन कराल, तितकं तुम्हाला ते लाँग टर्ममध्ये दिसणार आहे. आत्ता तुम्हाला पेन वाटेल, की काय हे चाललंय, मला आता ॲडजस्टमेंट होतीये, थोडंसं डिफिकल्ट जातंय. हे सगळ्याच आस्पेक्टमध्ये आय थिंक कामाला येतात. या जनरल गोष्टी आहेत. मग तुमची हेल्थ असू दे, तुमचा वेट लॉस असू दे, फिटनेस जर्नी असू दे, डाएट असू दे, तुमचे फायनान्स असू दे, सगळं सेमच आहे. म्हणजे याचं कनेक्शन तुमच्या हॅबिटशी कुठे ना कुठेतरी आहेच, असं आम्हाला वाटतं. So mastering habits, maintaining them will certainly help you in maintaining your financial freedom or achieving your financial freedom or achieving your goals rather ultimately. पुढे जाऊया आपल्या 8व्या पॉइंटकडे, रिटायरमेंट प्लॅनिंग. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. गव्हर्नमेंट एम्प्लॉईजसाठी पेन्शन आहे अवेलेबल, प्रायव्हेट सेक्टरवाल्यांसाठी नाहीये. आणि खूप वाईट वाटतं, मी जसं म्हटलं, मी काल एका स्कूलमध्ये गेले होते. तिकडे एक टीचर आल्या. सेशन मुलांसाठी होतं, पण काही टीचर्सनी पण अटेंड केलं. त्यातले 1-2 जण मला आणि बाबांना, म्हणजे आम्हाला बरीच लोकं भेटायला आली. पण त्यातल्या दोघी जणींनी आम्हाला असं सांगितलं, "मॅडम, आमच्याकडे ना रिटायरमेंटला आता 4च वर्ष आहेत." आम्ही आणि त्यांच्या बोलण्यात, तर कारण माझी मैत्रीणही तिथे शिकवते, तिने सांगितलं, की "आम्ही खूप मेहनत केली आत्तापर्यंत. अगदी शाळेत उशिराही कधी-कधी थांबल्या आहेत मुलांसाठी. खूप जुना स्टाफ आहे हा, खूप सीनियर आहे." आणि त्यांच्याकडून आम्हाला ऐकताना खूप कसं तरी वाटलं, की "मॅडम, 4च वर्ष उरली आहेत हो. आम्ही ना आमच्यासाठी काही सेव्हिंग आणि इन्व्हेस्ट केलेच नव्हते. आता 4 वर्षात आम्ही काय करू शकतो?" आम्ही त्यांच्यासाठी काहीतरी करू शकतो. पण आम्हाला आवडलं असतं, तेव्हा अवेअरनेस नव्हता मे बी. पण आमच्या जनरेशनला, आमच्याही पेक्षा लहान जनरेशनला हा अवेअरनेस ठेवायला लागेल, की रिटायरमेंटसाठी आपल्याला कॉर्पस रेडी करायचं आहे. हेच जर तुम्हाला त्या दोघींसारखं जर 55 किंवा 56 ला रिअलाईज झालं, तर तुमच्याकडे आणि आमच्याकडे दोघांकडेही वेळ कमी असतो. त्यामध्येही आपण काहीतरी नक्की अचीव्ह करू. आम्ही नाही म्हणत. पण तेव्हा थोडे कमी दिवस असल्यामुळे कमी अमाउंट अक्युम्युलेट होऊ शकते. सो जितकं तुम्ही हे लवकर सुरू कराल, यंग असताना ना ती एक एनर्जी असते, स्वप्न खूप मोठी-मोठी असतात. त्यामुळे रिटायरमेंट प्लॅनिंग हे जनरली आपण बाजूला ठेवतो. मला खूप वेळ आहे, मी नंतर बघेन. सो आत्ताची जी जनरेशन आहे किंवा येणारी जनरेशन आहे, एआय टेक ओव्हर करतोय. प्रायव्हेट जॉब्सचा स्ट्रेस तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे. सो असा तुमचा कॉर्पस तुम्ही तयार करा किंवा तुम्ही तुमची इन्व्हेस्टमेंट अशी करा, की तुम्हाला वाटलं, तर माझे वडील नेहमी सांगतात, की रिटायरमेंट ही तुमच्या एजसाठी 60 पकडूच नका. ऐश्वर्या, तुम्ही तोपर्यंत कामच नाही करू शकणार, इतकं असं तुमचं लाईफस्टाईल आहे. सो हे आपल्याला अ, जर लवकर रिटायर व्हावंसं वाटलं 55व्या वर्षी ऑर रादर एनी टाईम, यू शुड बी फायनान्शियली स्टेबल. तुम्ही तुमचं रिटायरमेंटचं एज थोडं लवकरच प्लॅन करून चाला आणि तशा पद्धतीने, त्याला आम्ही रिव्हर्स कॅल्क्युलेशन म्हणतो. करंट एज काय आहे? रादर तुम्ही कोणाला इंटरेस्ट असेल, प्लीज आमच्या टीमला इट्स अ रिक्वेस्ट, आम्हाला नक्की कॉन्टॅक्ट करा. आम्ही तुम्हाला एक्झॅक्ट सांगू शकतो, की रिटायरमेंट प्लॅनिंगसाठी किती अमाउंटची गरज आहे. कोणाला वाटतं, "अरे, मला ना 1 करोड पाहिजेत." कोणासाठी ॲक्चुअली 3 करोडची गरज आहे आणि तुम्हाला माहिती नाही, की तुम्हाला 3 पाहिजेत. कन्सिडरिंग द इन्फ्लेशन, कन्सिडरिंग युअर एज, पिरियड ऑफ रिटायरमेंट. सो आमच्याबरोबर बसा. Literally another 10 minutes and we can help you out in identifying the exact amount which you need to accumulate by the time you retire. कारण माणसाच्या आयुष्यात 2 फेजेस असतात. यंग एजपासून आपण सुरुवात केली, तर तिथपासून रिटायरमेंटपर्यंत त्याला ॲक्युम्युलेशन फेज म्हटलं जातं आणि रिटायरमेंटपासून पुढे डिस्ट्रिब्युशन फेज असते. जर तुम्ही ॲक्युम्युलेशन फेजमध्ये असाल, तर मॅक्सिमम लक्ष ठेवा, की तुम्ही किती इन्व्हेस्ट करू शकता. ते वाचवून नक्की करा. का? तुम्ही ज्यावेळेला रिटायर होणार आहात, तोच कॉर्पस तुमची काळजी घेईल आणि तुम्हाला एक मग तुम्ही त्याला पेन्शन म्हणा, ते मिळू शकेल. तुम्ही त्याला पॅसिव्ह इन्कम म्हणा, इंटरेस्ट म्हणा, ते तुम्हाला तुमच्या रिटायरमेंट नंतर इन्कम मिळण्यासाठी प्रयत्न मात्र, एफर्ट्स मात्र आत्ताच घेतले पाहिजे. सो रिटायरमेंट प्लॅनिंग आहे. अगदी महत्त्वाचा पॉइंट आहे आणि अर्ली यू स्टार्ट, बेटर फॉर यू. मेसेज आहे. अ, राजेंद्रजी, येस, क्रेडिट कार्ड पेमेंट आम्ही लोन्स किंवा डेटमध्ये घेतो.
येस, त्याचं मॅनेजमेंट खूप चांगला पॉइंट सांगितलाय त्यांनी. माझ्याकडे आणि बाबांकडे क्रेडिट कार्ड नाहीये. असावं म्हणजे मी असं नाही म्हणत. पण ते आम्हाला कुठेतरी असं वाटतं, की नाही तुम्ही नेहमी जितके आहेत, कधीतरी तुम्ही एक्सीड करता. सो व्हेरी, व्हेरी गुड पॉइंट. खास करून यंगस्टर्ससाठी माझे असे काही फ्रेंड्स आहेत, जे अजूनही स्ट्रगल करतात क्रेडिट कार्डची बिलं भरायला आणि आमच्याकडे येतात. लिटरली तुम्ही विश्वास नाही ठेवणार. आवडला मला हा पॉइंट. आमच्याकडून म्युच्युअल फंडमधून विथड्रॉ करून त्यांनी क्रेडिट कार्डची बिल्स पे केली आहेत. इथे त्यांनी त्यामुळे कंपाउंडिंग इंटरेस्टचा बेनिफिट पण लूज केलाय. वंडरफुल. नक्कीच. सो हे तुमच्या एक्सपेन्स आपण हे कुठे कनेक्ट करू शकतो? बजेटिंगमध्ये ह्याचं लक्ष द्या. लोन मॅनेजमेंटमध्ये इथे लक्ष द्या. तो ई-एम-आयच आहे ना, जो आपण पे करतो किंवा ते एक्सपेन्सेस आहेत, जे आपण करतो. ते कुठेतरी आपण बजेटिंगमध्ये याला सेकंड पॉइंटमध्ये आपण याला कनेक्ट करू शकतो. थँक यू. येस, रिटायरमेंट प्लॅनिंगबद्दल होतं. पुढे जाऊया. वेल्थ प्रोटेक्शन. अ, जसं इंडियाला आर्मी, नेव्ही, एअर फोर्स तिन्ही खूप स्ट्राँगली आपल्यावरती त्याच्यावरती काम केलं जातं आणि आपल्यासाठी ते सगळेजण झटतायत. ते तिथे मगाशी मी हॅबिट्सबद्दल बोलले. ते तिथे काही हॅबिट्स रोज फॉलो करतायत म्हणून आज आपण इथे आरामात आहोत. सो आपल्या हॅबिट्स आपलं फ्युचर क्रिएट करणार आहेत. सो म्हणून थोडंसं हॅबिटशी कनेक्ट करायचं होतं. वळूया वेल्थ प्रोटेक्शनकडे, की ह्या ज्या तिन्ही स्ट्रीम्स आहेत, ॲस्पेक्ट्स आहेत, ते आपल्याला प्रोटेक्ट करतायत. तसंच फायनान्समध्ये हेल्थ इन्शुरन्स, जनरल इन्शुरन्स आणि लाईफ इन्शुरन्स आहेत. ह्या 3 ॲस्पेक्ट्स आहेत, जे आपल्याला आपलं लाईफ प्रोटेक्ट करणार आहेत, हेल्थ प्रोटेक्ट करणार आहेत, आपल्या कार्स, आपली प्रॉपर्टी प्रोटेक्ट करणार आहेत. नॉट ओन्ली दॅट आपले पैसे, आपली वेल्थ ते प्रोटेक्ट करणार आहेत. का? जसं मी मगाशी सांगितलं, जसं आपण आत्ता डिस्कस केलं. क्रेडिट कार्डचं बिल नाही भरता आलं, लोकं आमच्याकडे येणार आहेत. हॉस्पिटलचं बिल खूप एक्सीड झालं, इमर्जन्सी आली, इमर्जन्सी फंड नाही आहेत, तुम्ही ॲडवायझरकडे जाणार आहात. केली जरा सो वेल्थ प्रोटेक्शन. सो नुसतं आपण इन्व्हेस्टमेंटकडे फोकस करून चालत नाही. तर वेल्थ क्रिएट केल्यानंतर प्रोटेक्ट करणं हेही तितकंच महत्त्वाचं आहे. नाहीतर ती अ, सगळे तुमचे गोल्स हालायला लिटरली 2 दिवस, 1 आठवडा पुरेसा आहे. सो असं करू नका. तुमच्याकडे जर ₹100 असतील, लोकं ना उत्साहात घेऊन येतात. ऐश्वर्या इन्व्हेस्टमेंट, ऐश्वर्या रिटर्न्स खूप छान दिसतात. सरांकडे येतात, "सर मला ना माझ्याकडे आत्ता 10,00,000 आहेत, मला 10,00,000 इन्व्हेस्ट करायचे आहेत." नाही. तुमच्याकडे जितके पैसे तुम्ही आम्हाला व्हिजिट केल्यानंतर, आमच्याकडे आल्यानंतर चा पहिला प्रश्न असतो, की तुमचा इन्शुरन्स आहे का? सो थोडे पैसे जसं मी मगाशी एक उदाहरण देत होते, तुझ्याकडे ₹100 आहेत. एक छोटं एक्झाम्पल घेऊया. तर तुम्ही 100चे 100 इन्व्हेस्ट करू नका. त्यातले 15 टू ₹20 तुम्ही वेगळे काढा. आधी इन्शुरन्स प्रोटेक्ट करा. लिमिटेड इन्शुरन्सचा पण ऑप्शन्स असतात. ते सगळे 2-2, 3-3 वर्षाचे प्रीमियम भरून टाका. सो दॅट तुम्ही ते सिक्युअर केलंत. आम्ही तुमची वेल्थ क्रिएट करायला अजून चांगली हेल्प करू शकू. So insurance is an also an integral part of wealth protection is important for wealth creation हे आपण बघितलं. वळूया आपल्या 10व्या पॉइंटकडे विल रेटिंग. एका ॲडव्हायझरचा रोल काय असतो? आम्हाला कोणीतरी येऊन विचारलं, की तुम्ही काय काम करता? किंवा आम्हाला एक ॲडव्हायझर का हवा? तर 3 गोष्टी आम्ही करतो. वेल्थ क्रिएशन, जे आपण इन्व्हेस्टमेंट थ्रू करू शकतो. आपण त्याबद्दल बोललो. सेकंड वेल्थ प्रोटेक्शन. वेल्थ क्रिएट केली, त्याला आत्ताच आपण बघितलं, की कसं प्रोटेक्ट करणं गरजेचं आहे, कारण त्याला होल्स क्रिएट होतात, जर इन्शुरन्स नसेल तर. तिसरी गोष्ट वेल्थ ट्रान्सफर. सो सगळी वेल्थ क्रिएट केली, छान प्रोटेक्ट पण केली. पुढे काय? राइट हँडकडे जाणं गरजेचं आहे. सी इंडियाचं एक खूप उदाहरण मला माझ्या संस्कृतच्या बाई परवा भेटल्या होत्या. त्या अजूनही संस्कृतमध्ये बोलतात. हे उदाहरण इथे द्यावंसं वाटतं कारण हे पण प्रोटेक्ट करणं गरजेचं आहे. त्या म्हणाल्या, की अशा खूप कमी लोकं अक्षरशः म्हणजे हाताच्या बोटावर अनफॉर्च्युनेटली मोजणारी लोकं मे बी संस्कृतमध्ये आज भारतभर कॉन्व्हर्सेशन करू शकत असतील. सो हे जसं जतन करणं, आपले ग्रंथ, आपले पुराणं, त्यातलं नॉलेज, आपल्या भाषा, काही भाषा लुप्त होतायत, ते नॉलेज हे जसं पुढच्या पिढीकडे ट्रान्सफर होणं जितकं महत्त्वाचं आहे, तसंच आपण जे आज क्रिएट केलंय,
आपले फ्लॅट्स, आपला पोर्टफोलिओ, आपलं सोनं-नाणं, वेगवेगळ्या प्रकारची इन्व्हेस्टमेंट, कोणाकडे इन्स्ट्रुमेंट्स असतात, ते त्यांचे खूप जवळचे असतात. माझ्याकडे एक काका आले होते, ते म्हणाले, "ऐश्वर्या, माझ्याकडे ना खूप कमी प्रॉपर्टी आहे. माझ्याकडे घर नाहीये. माझ्याकडे ना खूप सुंदर बासऱ्या आहेत. त्या मला ना विल रायटिंगमध्ये लिहायच्यात. मी कुठली बासरी कोणाला देणार?" सो आय वाज लाइक, "येस, नक्की करूया." हा खूप म्हणजे म्हणू ना दिल के करीब वाला टॉपिक आहे. सो विल रायटिंग जसं संस्कृतीचं जतन आणि ट्रान्सफर महत्त्वाची आहे पुढच्या पिढीकडे, तसंच आपली इन्व्हेस्टमेंट, आपले असेट बिक्वेथ राइट पर्सनकडे होणं, हे पण तितकंच महत्त्वाचं आहे. आणि प्लीज तुम्ही अशा ह्याच्यात राहू नका, की आता मला काय होतंय. आपण कोव्हिडमध्ये खूप वाईट गोष्टी घडताना बघितल्या. वी डोंट वॉन्ट टू टॉक निगेटिव्ह, बट धिस इज अन इंटिग्रल पार्ट. काही होऊ दे नको, काही होणार नाहीये. बट इफ इट इज मेड, it is going to create a psychological impact on you, and you are going to be very, very relaxed once you can achieve few things. Yes, केवरी कोणाचा मेसेज आहे? मी नंतर हँडल करू, कारण आता 11वाच प्रश्न आहे. सगळ्यांचे मेसेज आपण शेवटी नक्की घेऊया. प्रश्न किंवा सजेशन्स असतील तर. सो धिस वॉज अबाउट विल रायटिंग. मी शेवटच्या पॉइंटकडे जातेय, व्हिच इज रिव्ह्यू. मला सांगा, दरवर्षी बजेट का येतं? असं का नाही होत, की 2000 मध्ये काहीतरी सांगितलं गेलं होतं ना, त्याच्यानंतर एकदा नोटबंदी झाली, त्याच्यानंतर अमुक काहीतरी टॅक्सेशन झालं ना, मग तेच आपण का नाही आपल्या आयुष्यभर फॉलो करत? तर काळ बदलतोय, लोकं बदलताय, जग बदलतंय, पैशाची व्हॅल्यू बदलतीये. कुठे वॉर होतायत, कुठे ग्रोथ होतेय, कुठे टेक्नॉलॉजी येते. मग जुन्या पॉलिसीज कशा काय आपण पुढे घेऊन जाऊ शकतो? किंवा या बदलत्या वातावरणात जर स्वतःची ग्रोथ तरीही अचीव्ह करायची असेल, तर आपल्याला चेंज व्हायला पाहिजे. मग ते लॉ असेल, आपले फायनान्सचं बजेट असेल, आपले कुठलेही इंडियाचे नॅशनल लेव्हलवरचे प्लॅन्स असतील, त्याचा रिव्ह्यू काही ठराविक कालांतरानंतर होणं हे गरजेचं आहे. जर हे इतकं गरजेचं आहे, मग तुमच्या फायनान्शियल इन्व्हेस्टमेंट्स पण ह्या सगळ्याबरोबर अफेक्ट होणार आहेत. सो नक्की वर्षातनं ॲट लीस्ट 2दा आम्हाला कॉन्टॅक्ट करा. बरेचदा असं होतं, की आमची टीम कॉन्टॅक्ट करते. 6 मंथली रिव्ह्यू ही एक आम्ही सिस्टम आता सुरुवात केली आहे. राहिलं असेल आमच्याकडून तरी आम्हाला सांगा. तुम्ही तर आम्हाला कितीही वेळा कॉन्टॅक्ट करू शकता. पण आम्ही तुम्हाला रिव्ह्यूसाठी पर्टिक्युलरली वर्षातनं 2दा कॉन्टॅक्ट करणार. सो आमच्याकडून जेव्हा 6 मंथली रिव्ह्यूवाला WhatsApp येईल, इमेज येईल, इग्नोर करू नका. आमच्या टीमकडून कॉन्टॅक्ट केला जाईल, तर नक्की आम्हाला भेटा, पर्सनली ऑनलाईन भेटा. आम्ही तुम्हाला कुणीतरी भेटायला येऊ शकतो. सो दॅट तुमच्या पोर्टफोलिओचा रिव्ह्यू किंवा तुम्ही तुमच्या साइडला पण एकदा आपलं मंथली बजेट, "हां, मी ना सरांबरोबर केलं होतं गेल्या वर्षी." नाही, हे दरवर्षी रिवाईज करा. काही आपल्या फॅमिलीत चेंजेसही होत असतात. नुसते मार्केटमधले नाही, तर आपल्या पर्सनल लाईफमधले चेंजेस. हे पण तुमचा पोर्टफोलिओ ना, अतिशयोक्ती वाटेल, पण एक गोष्ट मला खूप मनापासून वाटते, की तुमचा पोर्टफोलिओ ही तुमची कुंडली आहे. तुमच्या लाईफचं रिफ्लेक्शन आहे. आणि हे जर इतकं इम्पोर्टंट आहे, तर काहीही चेंजेस, मग ते पॉझिटिव्ह असू देत किंवा निगेटिव्ह, इट्स अ रिक्वेस्ट, आम्हाला नक्की कॉन्टॅक्ट करा. सो हे 11 पॉइंट्स होते, जे आम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवायचे होते, जे आम्हाला वाटतात. तुमचेही काही सजेशन्स असतील, याच्या पलीकडेही काही असतील, आम्हाला नक्की सांगा. आणि आज लिहून काढा आणि चेक करा, की यामध्ये कुठे-कुठे मला मार्क मी देऊ शकते किंवा देऊ शकतो. कुठे मिसिंग असेल, तर कुठल्याही फ्रंटवरती आम्हाला हेल्प करायला आवडेल. कारण आम्ही सी-ए नाही आहोत. सी-एचं काम हे टॅक्सेशन असतं. तो त्यातला डॉक्टर असतो. तो त्यातला माणूस मास्टर असतो. सी-एस त्यांचं काम कंपनी सेक्रेटरीचं वेगळं असतं. एखादा माणूस सी-एफ-ए असेल, तर तो एनालिसिसमध्ये जास्ती असतो. ज्याला आपण टेक्निकल आहे किंवा कॉर्पोरेट लेव्हलवरचं एनालिसिस. पण आम्ही सी-एफ-पी आहे मी, बाबा एफ-पी आहेत. आम्ही आम्ही जे काम करतो, रादर आमची पूर्ण टीम, वी आर इंटू पर्सनल फायनान्स, पर्सनल फायनान्शियल मॅनेजमेंट. मग त्यात इन्व्हेस्टमेंट प्लॅनिंग येतंच. ऑफकोर्स इन्व्हेस्टमेंटपासूनच आपण सुरुवात करतो. इन्व्हेस्टमेंट जास्त चांगली झाली, की टॅक्स नावाचा मॉन्स्टर येतो. सो टॅक्स प्लॅनिंग पण आमच्या ह्याच्यात येतंच. प्लस रिस्क प्रोटेक्शन, रिस्क मॅनेजमेंट, असेसमेंट ते पण येतंच.
कारण इन्शुरन्स हवा. आपण आत्ताच बघितलं. 4th पॉइंट रिटायरमेंट प्लॅनिंग तेही याच्यात होतं आणि 5th पॉइंट इज इस्टेट प्लॅनिंग. सो हे 5 एस्पेक्ट आहेत, ज्यावर एक सी काम करतो. सो आमच्या सगळ्या टीमला यात तुम्ही कुठेही लॅक होत असाल, तर नक्की मदत करायला आवडेल. वी डोंट चार्ज फॉर एनी सर्व्हिसेस बेस्ड ऑन एनी फायनान्शियल प्लॅनिंग ऑर असेसमेंट. सो नक्की आम्हाला कॉन्टॅक्ट करा. आमचा एक छोटासा प्रयत्न होता. कालच इंडिपेंडन्स डे झाल्यामुळे आज हा टॉपिक आम्ही चूज केला होता. पुढच्या वीकच्या टॉपिकबद्दल मी बोलणार आहे. पण त्याआधी कोणाला अच्छा मी सांगून टाकते बिकॉज आय हॅड ओपन दिस. पुढच्या वेळेला आपण पेन्शन प्लॅन, एस-डब्ल्यू-पीवर फोकस करणार आहोत. रिटायरमेंट प्लॅनिंगचं महत्त्व आपण आत्ताच बघितलं. अ, सुंदर प्लॅन आहे, जिथे पैसे ग्रो पण होतायत, तुम्ही विथड्रॉ पण करताय, टॅक्स अत्यंत कमी लागतोय आणि बँक एफ-डीला खूप सुंदर असा आपण त्याला काय म्हणू शकतो ऑप्शन किंवा रिप्लेसमेंट. तर नक्की अटेंड करा. कव्हर करायला 1 किंवा 2 सेशन्स लागू शकतात. मे बी एका सेशनमध्ये मी एक्सप्लेन करीन, दुसऱ्या ह्याच्यामध्ये आपण क्वेशन बेस्ड डिस्कस करू, असं काहीतरी आमचा फॉर्मॅट ठरेल आता 1-2 दिवसात. वी वर फोकसिंग मोर ऑन दिस फायनान्शियल फ्रीडम फर्स्ट. सो नक्कीच आपण एस-डब्ल्यू-पीबद्दल पुढच्या वेळेला बोलूच. सो आता जर आपण जे आज डिस्कस केलं, त्याबद्दल कोणाला जर 11च्या 11 पॉइंट्स सांगता येतील, तर कोणाला आवडेल का? किंवा तुमचा स्कोर सांगता येईल, काही शेअर करायचं असेल तर सांगा आणि मग आपण पुढचं डिस्कशन करू. कॉन्टॅक्ट डिटेल्स तर इथे तुमचे आमचे सगळे ईमेल आयडीज, आमच्या ऑफिसचे नंबर्स. बरेचदा असं होतं, की हा जो हे जे नंबर्स आहेत, त्यावर जर तुम्ही कॉन्टॅक्ट केलात आणि मेसेज सोडलात, तर काहीतरी मी किंवा माझे वडील रिप्लाय करायला जरी वेळ लागला, वी आर समटाईम्स इन्व्हॉल्वड इन द सेशन्स, दिवस-दिवस कधीतरी बाहेर असतो. सो आम्ही रिप्लाय करायला कधी चुकून जर वेळ झाला, तरी या नंबरवरती ही टीम आहे, ती तुम्हाला मे बी सपोर्ट करू शकेल इमिजिएटली किंवा त्यांच्यानी होण्यासारखं नसेल, तर ते ऑफकोर्स आम्हाला नक्कीच इन्व्हॉल्व करतील. सो हे नंबर्स पण तुम्ही तुमच्याकडे नक्की ठेवून द्या रेफरन्सला. तुमचा काहीही फीडबॅक असेल, आम्हाला नक्की सांगा. अ, स्टँडर्ड डिस्क्लेमर ॲज युजुअल बिकॉज वी डील विथ युअर हार्ड अर्न्ड मनी. वी वी हॅव टू इन्क्लूड दिस ॲज अ पार्ट ऑफ आवर रेग्युलेटरी बॉडी. सो थँक यू. आपण आता डिस्कस करूच या तुमचे क्वेश्चन्स. पण पूर्ण टीम आमची यासाठी कॉलिंग करणं, पी-पी-टी रेडी करणं, अ, मला कन्सेप्टमध्ये मदत करणं किंवा मी मी ह्याच्या बिझी आहे म्हणून दुसरं काहीतरी सांभाळणं. बाबांचा गाईडन्स. आमच्या टीमला सगळ्यांना परत एकदा थँक जे लोकं ज्यांनी जॉइन केलं त्या सगळ्यांना धन्यवाद. तुम्ही शेवटपर्यंत हे सगळं ऐकलत. खूप छान वाटतं जेव्हा तुम्ही जॉइन करता. यू लूक फॉरवर्ड फॉर द सॅटर्डे सेशन्स. गेल्या वेळेला राखीमुळे मी घेतलं नाही. काही जणांचे मेसेजेस आले, की "ऐश्वर्या आज नाहीये का सेशन?" सो खूप बरं वाटलं, की हां, लोकांच्या ते लक्षात राहतंय, जो आमचा प्रयत्न आहे. सो परत एकदा धन्यवाद. तुम्ही सगळे आहात म्हणून आम्ही आहोत आणि आम्हाला काहीतरी कॉन्ट्रिब्यूट करा. जे आमच्याकडे आहे, आम्हालाही खूप शिकण्यासारखं आहेच. पण जेवढं आम्ही अनुभवातनं शिकतोय, ते शेअर करण्याचा एक छोटा प्रयत्न आहे. सो कोणालाही फीडबॅक द्यायचा असेल, तर हा क्यूआर कोड आहे किंवा पर्सनली किंवा ह्या सेशननंतर तुम्हाला लिंक मिळेल. त्यातही तुम्ही फीडबॅक देऊ शकता. पण बिफोर वी एंड द सेशन, मी स्क्रीन स्टॉप शेअर करते आणि आता आपण फोकस करूया आपल्या प्रश्नांकडे किंवा कोणाला काही शेअर करायचं असेल. सो सगळ्यात पहिला मी प्रश्न घेते. येस केवरी. येस. नक्की, नक्की. खूप चांगला चांगलं सजेशन आहे. नक्की करूया. इट इज व्हेरी मच इन द पाइपलाईन. थँक यू. मी वन बाय वन घेते. अ, ओके. सगळ्यात पहिलं क्रेडिट कार्डबद्दल आपण राजेंद्रजी आम्ही मगाशी बोललो आपण. सो ठीक आहे. तो ट्रॅप आहे. व्हेरी गुड. इट्स अ ट्रॅप एंड इट हॅज टू बी अव्हॉइडेड. थँक यू. येस, दॅट वॉज अ व्हॅलिड पॉइंट. निलेश आशर काय म्हणतात? माय पर्सनल एक्सपिरियन्स हां, ओके. गिव्ह इट बॅक. गुड वन. समडे प्लीज कंडक्ट अ सेशन ऑन विल रायटिंग. नक्कीच निलेशजी आपण करूया. अ, मी विल रायटिंगबद्दल का बोलायला आवडेल सांगते. जेव्हा मी स्वतः इस्टेट प्लॅनिंग शिकायला लागले, जेव्हा मी सी-एफ-पी करायला लागले 3-4 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. तेव्हा ना मला एक गोष्ट पहिल्याच सेशनमध्ये सरांनी शिकवली आमच्या, की
तुम्हाला माहिती आहे घरातला कर्ता मुलगा गेला आणि जर त्यांनी विल लिहिली नसेल आणि इफ ही इज हिंदू, तर जर त्यांनी लिहून ठेवलं नसेल, तर त्याच्या वडिलांना प्रायोरिटीवरती म्हणजे त्याचे ना खूप हायरार्की असते ना, आपल्याला कोणाला आपलं वेल्थ ट्रान्सफर होते. पहिल्या ह्याच्यात आई येते, बायको, मुलं येतात, पण वडील येत नाहीत हिंदू सक्सेशन ॲक्टमध्ये. सो दॅट वॉज आय ओपनर, की अरे, हे तर सेशन घ्यायलाच पाहिजे. मीही शिकायला पाहिजे आणि लोकांनाही शिकवलं. का? कारण ही गोष्ट मलाही माहिती नव्हती. सो खूप सुंदर नॉलेज येते. पूर्ण ॲक्ट बदलतो. हिंदू सक्सेशन ॲक्ट असतो. व्हेन यू राइट अ विल, इट बिकम्स इंडियन सक्सेशन ॲक्ट. सो नक्की, नक्की आपण करूया. लवकरच करू रादर. Thanks for the topic suggestions. Kunal, what are the ideal situations to buy a car and what percentage of a car loan one can take? येस, कुणाल, आपण लास्ट टाइम तू जेव्हा ऑफिसला आला होतास, आपण थोडंसं डिस्कस केलं होतं. गिव्ह मी अ मोमेंट. थँक यू. येस. तर मला असं वाटतं, की आयडियल पर्सेंटेज हे प्रत्येक माणसाप्रमाणे नक्कीच बदलेल. पण खूप स्ट्रेस येतोय पूर्ण कॅल्क्युलेशन केल्यानंतर. तो ई-एम-आय जर खूप जास्ती बसत असेल, तर थोडंसं पोस्टपोन करून ते घेऊ शकत असाल, तर बेटर आहे असं आम्हाला वाटतं. पण आपण अजून एक गोष्ट करू शकतो. जनरली कार घेणं हा आम्ही मिड टर्म गोलमध्ये कन्सिडर करणारा गोल आहे. सो तुम्ही हे 3 ते 4 वर्षासाठी प्लॅन करू शकता. आमच्याबरोबर डिस्कस करा. जर पॉसिबल असेल तर 3 वर्षांनी पोस्टपोन करा. आपण नक्की त्याचा प्लॅन करू शकतो. कुणाल, आय थिंक वी हॅव डिस्कस्ड आणि अगेन अ गुड क्वेशन कुणाल, कारण आयडियल सिच्युएशन टू बाय अ कार मे बी तुमच्याकडे पार्ट पेमेंट एक 40% वगैरे अमाउंट जर आहे, मग बाकीचं लोन असली. बट आय कॅनॉट कमेंट, कारण प्रत्येकाचं पुढचे गोल्स पण आम्हाला बघायला लागतात ना. जर मुलाचं एज्युकेशन अगदीच इमिजिएट आहे, तर हे पर्सेंटेज चेंज होईल. जर मध्ये कुठलेच गोल्स नाहीयेत आणि कार बाय करायची, मे बी हे पर्सेंटेज वाढेल. सो आपण नक्कीच परतही डिस्कस करू शकतो. आय होप आय हॅव आन्सर्ड. Okay, thank you, Aishwarya. येस, कुणाल, बोलू आपण अजून डिटेलमध्ये, पण Yes, yes. 1 टू 1ही यावर नक्की डिस्कस करू. मी पुढचा प्रश्न घेते. अ, आपण कारबद्दल बोललो. पी-पी-टी आहे. हेमंत सर, पी-पी-टी तुमच्याबरोबर नक्की आम्ही शेअर करू. केवढी नोट डाउन करून ठेवू. कोणालाही पी-पी-टी हवी, आम्हाला नक्की सांगा. सगळ्या पी-पी-टी आम्ही शेअर करू तुम्हाला. म्हणजे ज्या हव्या आहेत. आमच्याकडे आम्ही बँक रेडी केली आहे. वी वुड लव्ह टू शेअर विथ यू ऑल. थँक यू. Thank you, प्राची. Randall. Yes, anytime. Prachi, we learned about the roadmap to achieve financial freedom. However, we would like to know what exactly financial freedom is. प्राची, आपल्याला ना एखादी गोष्ट विकत घ्यायची आहे. मला असं वाटतं बेसिकली, की टॅग बघायला नाही लागत. एखादा ड्रेस घ्यायला गेल्यावरती, आय मीन ऑन अ लाइटर नोट, आणि न विचार करता बिनधास्त घेऊ शकतो. सो फायनान्शियल फ्रीडम झालं. असं नाहीये. बऱ्याच गोष्टी आहेत, जेव्हा तुम्हाला रात्री शांत झोप लागते किंवा जसं मी म्हटलं, तुमचा स्कोर मला सांगा. हा स्कोर ॲटलीस्ट 60-75% म्हणजे जर आपण 11 पॉइंट्स बघितले, तर मला असं वाटतं, की कमीत कमी तुमचे 8 तरी त्यातनं थ्रू झालेच पाहिजेत. एवढा तरी स्कोर तुमचा हवा, जर तुम्ही फायनान्शियल फ्रीडमकडे जाताय, किंवा तुम्ही एक टार्गेट ठरवा. तुम्हाला हे 11च्या 11 अचीव्ह करायचं. कुठे-कुठे मी कमी पडतेय, आम्हाला सांग. तू खूप अदरवाईज माझ्याबरोबर खूप छान, अ, ती खूप माझं ऐकते नेहमी, खूप छान फॉलो करते आणि तिचे डाउट्स पण खूप छान असतात. सो यू ऑलरेडी आर ऑन दॅट रोड ऑलरेडी. सो फायनान्शियल फ्रीडममध्ये हेच सगळं येतं, की तुमच्या इन्व्हेस्टमेंट्स आर ॲट प्लेस. तुम्ही एक खूप डिसिप्लिन वेनी इन्व्हेस्टमेंट करता. मोठी अमाउंट इन्व्हेस्टमेंट इज नॉट समथिंग दॅट वी ऑल्वेज हे काय म्हणतो, टार्गेट करतो. डिसिप्लिन इज मोर इम्पॉर्टंट. एक वेल्थ क्रिएशन, प्रोटेक्शन आणि ट्रान्सफर, ह्या 3 गोष्टी तेव्हा जर मोठी 11 पॉइंट्स जाऊ देत. या 3 गोष्टी जेव्हा तुम्ही क्लॅरिटी ठेवता, आय थिंक तुम्ही त्या पाथवर ऑलरेडी आहात असं मला वाटतं. थँक यू हेमंतजी. येस, आम्ही पी-पी-टी शेअर करू. तुम्हाला कोणाला स्कोर सांगायचा आहे का? कोणाला 11च्या 11 पॉइंट सांगायचे आहेत? असं कोणी असेल अनम्यूट करून सांगा. आम्हाला आवडेल. कोणाला बोलायचंय? Hello, ma'am.
यस नीलेश जी बोलिए। ये शायद आपके 11 पॉइंट में नहीं था, लेकिन राजेंद्र जी ने पॉइंट आउट किया था क्रेडिट कार्ड मैनेजमेंट के बारे में। यस तो यस। जैसे आपने बताया कि कल ही इंडिपेंडेंस डे था और आज ये टॉपिक है, तो मेरा पर्सनल सजेशन है, मैं वेरी क्विकली खाली एक इंसिडेंट ऐसा बताऊंगा, कई सारे शौक मिले मुझे, लेकिन एक इंसिडेंट ऐसा बताऊंगा कि लोगों को समझ में आ जाएगा जी हाउ जरूर। हाउ टू अवॉइड इफ यू आर यूजिंग यूज इट वाइसली। मेरा सिटी बैंक का क्रेडिट कार्ड था मेनी इयर्स बैक, एंड एट दैट टाइम द लिमिट वाज 3 lakhs। आई वाज फीलिंग वेरी प्राउड। उस टाइम का 3 लाख यानी आज मेरे को 7-8 लाख तो कम से कम होगा। तो करेक्ट। हुआ ये कि एक बार मतलब मेरा जो बिलिंग साइकिल जस्ट प्रीवियस खत्म हुआ था, नया शुरू हुआ, और वो नए साइकिल में मतलब मैक्सिमम मुझे क्रेडिट मिले 45 डेज का। तो मैंने कुछ अप्लायंस लिया था, 2-3 हम्म अप्लायंस लिए थे, एंड इट मस्ट हैव कम टू सम 30-40 thousand और समथिंग। अब उसके कुछ दिन बाद मुझे थोड़ी फाइनेंशियल इमरजेंसी आई, तो मैंने कैश विड्रॉ किया। नाउ एज यू ऑल नो कि कैश विड्रॉ करेगा तो बड़ा प्रोसेसिंग है, ऑल काइंड्स ऑफ फी है, पठानी ब्याज जिसे कहते हैं। तो मैंने कैश विड्रॉ किया, मुझे मालूम था कि 2-4 दिन में मैं वापस भर दूंगा। तो कैश विड्रॉ किया, 2-4 दिन में वापस वो पेमेंट कर दिया। मैं एटीएम में जाके कैश डिपॉजिट कर दिया, एंड आई वाज सिक्योर कि एटलीस्ट तो ये मतलब 4-5 दिन का ही इंटरेस्ट लगेगा, प्रोसेसिंग चार्ज तो फ्लैट लगना ही है। एंड इमेजिन द शॉक दैट आई गॉट व्हेन द बिल केम। आई मीन अगला जब हम्म बिल आया मुझे, हम्म उन लोगों ने क्या किया कि जो मैंने पैसे भरे ना, हम्म मैंने पैसे जो भरे लोन के अगेंस्ट में, दैट दे एडजस्टेड अगेंस्ट व्हाट आई हैड प्लेड फॉर द अप्लायंस। यू गेटिंग मी? जो मैंने इनिशियली हम्म। 30,000 का अप्लायंस था, मैंने जब पैसा भरा तो उन लोग ने उसके खिलाफ एडजस्ट किया, और जो लोन था उसका इंटरेस्ट चालू रहा टिल आई गॉट द बिल। हाँ हाँ। तो आई गॉट जी। द शॉक ऑफ माई लाइफ। मतलब दीज आर थिंग्स दैट वी फाइनल प्रिंट अपन देखते नहीं है। दिस वाज जस्ट वन शॉक, उसके बाद 2-3 शॉक लगे तो मैंने दे दिया, नहीं चाहिए। आई लेट करेक्ट दैट करेक्ट। मोमेंट। एटलीस्ट रिटर्न करो या फिर यू शुड नो हाउ टू मैनेज। वेरी वेरी नाइस एक्सपीरियंस, थैंक्स फॉर शेयरिंग नीलेश जी। ये हम लोग ने पॉइंट कवर नहीं किया था। सी आवर टॉपिक इज क्वाइट वास्ट, व्हेन वी हैव टू टॉक अबाउट इट ओनली इन 30 मिनिट्स आम्ही एक साधारण आउटलाईन कव्हर करतो. सो हे आपल्या बजेटिंगशी आम्ही कनेक्ट करू शकतो. सो मंथली डेफिनेटली मॅम, बजेटिंगमध्ये definitely, ma'am. In the limited time, you can give only करेक्ट highlights. I just shared my करेक्ट. experience so सो that you know. व्हॉट Yeah, yeah, we really appreciate. Thank you. You actively participate in all our sessions. So we appreciate that. Thank you for being. We're happy to have family members like this. Thank you, Mansitai. Thanks, Bhavna. Thanks for joining. So येस, आपला ॲज युजुअल फोटो राहिलाय. सो माझा फोन दे ना जरा. सो ज्यांना पॉसिबल असेल, प्लीज पुट युअर व्हिडिओज ऑन सो दॅट मी सगळ्या सेशन्सचा एक बँक बनवतोय. सो आम्हाला आवडेल. सो मी तुम्हाला एक काही सेकंदांचा वेळ देते. ज्यांना पॉसिबल आहे व्हिडिओ ऑन करा. मी एक फोटो क्लिक करते. थँक यू. ओके. सो ठीक आहे. थँक यू सो मच. दोज अरे अश्लेषा हाय. खूप छान वाटलं सगळ्यांना बघून. थँक यू वन्स अगेन. तुमचे सजेशन्स पण आम्हाला, जसं आज आपण क्रेडिट कार्डबद्दल बोललो, खूप छान वाटतं, की हा एखाद्यानी आयडेंटिफाय केलेला पॉइंट आणि बाकीच्या सगळ्यांनाही त्यातनं खूप काही शिकायला मिळतं. सो कोणाला काही अजूनही शेअर करायचंय किंवा डाउट्स असतील. हाय सुमित, वी हॅव अ यंग अटेंडी टुडे. सो सगळ्यांना परत एकदा थँक यू फॉर ऑल युअर Uh, कॉन्ट्रिब्युशन. कोणाला काही डिस्कस करायचं आपण थांबूया. ज्यांना आपला टॉपिक संपलाय, सो ज्यांना लॉग आउट करायचं असेल, डाउट्स नसतील तर लॉग आउट करा. कोणाला काही माझ्याशी बोलायचं असेल किंवा विचारायचं असेल तर तुम्ही थांबू शकता. ऐश्वर्या मैम, मेरा एक लास्ट सजेशन है प्लीज। एज जी यूजुअल आई बोलिए से ना. लास्ट, बट कुछ ना कुछ निकल जाता है। ये आपने जो प्रॉमिस किया है व्हील के बारे में एक सेशन लेंगे, तो थैंक यू वेरी मच। थैंक यू. एक मैं आपके साथ शेयर करूंगा मेरा जो एक्सपीरियंस था कि एक फ्रेंड था, उसके पास एंटीक फर्नीचर है। तो वो उसके लिए इतना प्राइस पोजीशन है, वो बोलता है कि ये इसके मेरे बिल में डेफिनेटली इंक्लूड करूंगा मैं, कि किसको क्या देना या है, मतलब उसको जो पूरा सेट है।
वार्डरोब जैसा, तो उसने Maybe बनाया है. अपन Now maybe I had Nilesh, read one article. when we are discussing will, about will, I think we Yeah, can yeah. discuss that. No, I am suggesting now that you can cover that point. The thing is, I read an article where the lady says that your children might be least interested in your junk. आपके लिए एंटिक है लेकिन उनके लिए जंक है. They might be least interested. So when you are making the will, make it in a proper way. Okay, include things which are of priority and not what you think is important. वैसे that's all I Correct, wanted to say. correct, So correct, you correct. include No, that. we have seen cases. Kids are settled outside India. They are not even bothered. Parents really want them to understand where we have invested, where the money is. Very, very rightly said, Nilesh ji. ऐसा हो रहा है लोगों के साथ. And parents are more concerned than kids. So whenever we are conducting a session on will, this we cannot add. I mean, हा अटेंड करण्याचा पॉइंट नाहीये सेशन मध्ये, बिकॉज दॅट्स अ पर्सनल आहे. बट येस, हाऊ टू मेक अ विल, विच आर दी पॉइंट्स टू बी कन्सिडर वाईल मेकिंग अ विल, दॅट वी विल डेफिनेटली कव्हर, सो दॅट Thank you. दोज आर इंटरेस्टेड विल बी बेनिफिटेड. मग Thank you. त्यांच्या त्यांचं विल आहे की त्यांना यातलं काय हवंय. आणि बट वी विल कम सी, आम्ही ना आमच्या सेशनमध्ये निलेश विल कव्हर ऑल्सो अ पॉइंट वेर इन वी अपॉइंट, काय म्हणतो त्याला आपण, there will be a one person who will be actually executing the will. Who that person can be, what his or her role is. So आपने जो पॉइंट अभी बताया, वो एक एग्जीक्यूटर हैंडल कर सकता है अच्छे से. सो हम उसके बारे में जरूर डिस्कस करेंगे. थैंक यू, थैंक्स फॉर योर Thank you, ma'am. सजेशंस. Thank you. सो ओके, कोणाला 11च्या 11 पॉइंट्स एकदा रिवाइज करायचे आहेत परत? चालेल. स्नेहा, येस. आवडला मला. सांगतेस परत तुझ्याकडे लिहिलेले असतील तर? बाय द वे, स्नेहा इज अ प्रोफेसर इन SIES. सो आपल्याला एका टीचरकडून काहीतरी अजून एक काहीतरी जाता जाता चांगलं शिकायला मिळणार आहे. नाही, स्नेहा, मला अनम्यूट वाटलं करून सांग ना. मला नाही, वाटलं नाही. तू परत रिवाइज मी करणार रिवाइज आहे. हां. करू मी असं ऐकणार आहे. म्हणते. अच्छा, तू कोणाकडे लिहिलेले असतील तर सांगा. तू सगळ्यांचं रिवाइज रिव्हिजन कर. होईल. म्हणजे मी तर सांगेनच, पण त्यापेक्षा पार्टिसिपंट्सनी सांगितलं तर आवडेल मला. ती म्हणते मी 1 to लिहिलेलं 11 आहे, सांग. सॉरी. नाही नाही, ठीक आहे ना. चलो, मीच रिपीट करते. मी परत एकदा, जे कोणी लेट आले असतील तर सगळे पॉइंट्स पण रिवाइज होतील, मी शेअर करते. PPT दिसते सगळ्यांना? हो, दिसते. सो पहिला पॉइंट होता क्लॅरिटी ऑफ गोल्स. दुसरा आहे बजेटिंग, इन्कम एक्सपेन्सेसची माहिती, क्लॅरिटी. तिसरा आहे इमर्जन्सी फंड, ज्याला आपण कंटिंजन्सी फंड असंही म्हणू शकतो. मी PPT पण शेअर करीन, काळजी करू नका. डायव्हर्सिफिकेशन इज नेक्स्ट. लोन मॅनेजमेंट, जमा खर्च आणि कर्ज. सो कर्ज इकडे आलं, रेफरन्स इकडे आला. इन्कम ग्रोथ स्ट्रॅटेजीज, स्वतःची ग्रोथ, पर्सनल ग्रोथ आणि फायनान्शियल ग्रोथ कसं कनेक्टेड आहेत ते आपण इथे बघितलं. फायनान्शियल हॅबिट्स आपण बघितल्या, किती महत्त्वाच्या आहेत आणि कसं तुमच्या प्रोग्रेसमध्ये ते कॉन्ट्रीब्यूट, किंवा तुमच्या फ्रीडममध्ये हॅबिट्स कशा कॉन्ट्रीब्यूट करू शकतात. रिटायरमेंट प्लॅनिंग, अर्ली जितकं लवकर कराल तितकं चांगलं. दॅट वॉज 8th पॉइंट. 9th इज वेल्थ प्रोटेक्शन, म्हणजे ज्याला आपण इन्शुरन्स म्हणतो. 10th वॉज विल रायटिंग अँड 11 वॉज रिव्ह्यू. सो हे 11 पॉइंट्स होते. थँक्यू वन्स अगेन. सगळ्यांना परत एकदा धन्यवाद. आजचा सेशन आपण इथे थांबूया. कोणालाही काही डाऊट्स असतील आपण परत सेपरेटली 1 to 1 पण करेक्ट करू शकतो. ओके, धन्यवाद. थँक्यू. बाय बाय.